मसूर दही मिसळ. मसूर दही मिसळ 1 वाटी आलेले मसूर मोड घेतलेले आहेत. खोबरं अर्धी वाटी घेतलेलं आहे किसून. 100 ग्राम शेव घेतलेलं आहे, बारीक शेव. गरम मसाला घेतलेला आहे. 1 टॅमॅटो घेतलेला आहे. लिंबू घेतलेला आहे. अद्रक घेतलेलं आहे. मिरची घेतलेली आहे. 1 वाटी दही घेतलेलं आहे. 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. तर मिरची, अद्रक, कोथिंबीर हे बारीक काढून घ्यायची मिक्सरमध्ये. तुम्ही कांदा घालू शकतात. कांदा लसूण खात नाही ना. ही मिसळ खूप छान लागते. 1 डाव तेल घालायचं आहे आपल्याला. त्याचा जिरं मोहरी हिंगाची फोडणी घालल्या द्यायची आपल्याला. मोहरी घालायची आपल्याला. जिरं घालायचं आहे. थोडंसं हिंग घालायचं आहे. आणि हे शिजवून घ्यायचे मसूर आपल्याला. थोडीशी हळद घालायची आहे. थोडं पाणी घालून शिजवून घ्यायचं चांगलं मसाल्याची आपल्याला. मीठ घालून थोडं मीठ घालायचं आहे. मीठ घालायचं आहे आपल्याला. जास्त एकदम थोडं खरड होईल ना. मीठ घालून शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर वरून टॅमॅटो टाकूया आपण. शिजवून द्यायचं चांगलं पाण्यामध्ये. तर वाटलेल्या मसाल्यामध्ये घालायचं आपल्याला. जोडून घ्यायचं आहे. गरम मसाला घालायचा अर्धा चमचा. ढवळून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटाला जरा शिजवून द्यायचं. आपली मिसळ तयार झालेली आहे. थंड झाल्यावर लिंबू पिळायचा. लिंबू पिळायला आता थोडंसं त्याच्यामध्ये. आणि पुन्हा ढवळून काढायचं आपल्याला. आपली मिसळ तयार झालेली आहे. खायला देताना प्रत्येक वर्षीमध्ये 2 डाव उसळ घालायची आहे. म्हणून आम्ही कांदा घातलेला आहे. कोथिंबीर घालायची वरून मस्तपैकी सजवाट. आणि खोबरं घालायचं आहे वरून. वाव. आणि शेव घालायची. वाव, का सुंदर आपली मसूर मिसळ तयार झालेली. मसूर दही मिसळ बघू शकता सुंदर आलेली आहे. साईडला 1 चमचा ठेवायचा मस्तपैकी आणि सर्व करायची. ही मिसळ खूप छान लागते. मसूर दही मिसळ ही मिसळ खूप छान लागते. त्या जेवणात दही घालायची थोडं आपल्याला त्याच्यामध्ये. तर दही घालायची आपल्याला 1 चमच्यामध्ये. बघू शकता की सुंदर आलेली आहे. म्हणजे थोडीशी शेव घालायची. वाव, काय सुंदर आलेली मिसळ मस्तपैकी आलेली. हे बघू शकता की सुंदर आलेली मस्त आलेली. दिसायला छान दिसते आणि खायला पण. दुपारी मुलांना द्यायला नाश्त्याच्या वेळेस द्यायला हरकत नाही. मुलं आवडीने खातील. व्हिडिओ आवडले शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय. मला ही मिसळ कशी वाटली, ह्या व्हिडिओ मला कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये कळवा.